राम मंडळी, आत्मा मालिक राम कृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून अखंड विश्वातील साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 30व्या भागाला प्रारंभ करत आहे. भक्तजन हो, या धार्मिक व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आपले मत कमेंटद्वारे मांडण्यास विसरू नका. कारण व्हिडिओबद्दल, यातील धार्मिक विचारांबद्दल आपले काय मत आहे हे जाणून घेणे सुद्धा माझ्यासाठी खूप भाग्याचं लक्षण आहे. म्हणून भक्तजन हो, व्हिडिओ पाहाल तर शेवटपर्यंत पहा. जय हरी राम कृष्ण हरी. आणि आजचा सुविचार आहे, जेव्हा तुम्ही काहीच करत नाहीत, जेव्हा तुम्ही धार्मिक गोष्टी काहीच करत नाहीत, तेव्हा फक्त सत्संग कराल तर जीवनाचा उद्धार होईल. ओम गुरुदेव. आणि आजचा विषय आहे, अतिशय सुंदर असा विषय आहे, सत्संग म्हणजे काय. सत्संग म्हणजे काय पहा. सत्संग करण्याचे, ऐकण्याचे अनेक फायदे. सत्संग म्हणजे काय पहा. सत्संग करण्याचे, ऐकण्याचे अनेक फायदे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निमिषार्ध सत्संगती वास वैकुंठी कल्पांती, मोक्षपदे येती ती विश्रांती बापुडी. महाराज म्हणतात, निमिषार्ध सत्संगती वास वैकुंठी कल्पांती, मोक्षपदे येती ती विश्रांती बापुडी. याचा अर्थ असा आहे भक्तजन हो, तुकोबाराय म्हणतात, अर्धा क्षण जरी सत्संगती घडली तरी वैकुंठात कल्पापर्यंत निवास होतो. शिवाय त्याच्याकडे म्हणजे भक्ताकडे सत्संगती ज्याला घडते त्या जीवाकडे, आत्म्याकडे मोक्षपदे विश्रांतीसाठी येतात. आपल्याला सर्व अर्थ आणि फायदा इथेच महाराजांनी सांगितलेला आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे संत संगतीनं जीवनात दुर्लभ असे योग भक्ताला साध्य होतात. संतांच्या संगतीने अनेक जन्मांची पापे धुतली जातात, नष्ट होतात. म्हणजेच अनिष्टांची निवृत्ती होते व देवाचे दर्शन होते, म्हणजेच इष्ट प्राप्ती होते. जय हरी. मनुष्य जन्माला आल्यानंतर काय केले पाहिजे तर या दुर्लभ जीवनाचे सार्थक होईल बरं. तर या दुर्लभ जीवनात संत सहवासात देवाचे भजन, कीर्तन, नाम संकीर्तन, ध्यान साधनेबरोबरच सत्संग केला पाहिजे. ऐकला तरी पाहिजे. तर देव भेट, संत कृपा या अनमोल श्रेष्ठ घटना साधकाच्या जीवनात घडू शकतात. पहा, आपण एखाद्या मंदिराजवळून चाललेलो आहे. सकाळची वेळ आहे किंवा दुपारची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे, वेळ कोणतीही असो, आणि आपल्या कानावर जर एखादं भजन पडलं तरी आपल्या मनाला किती आनंद होतो. त्या आनंदाला पारावार राहत नाही. पहा, करू याची कथा, नामाचा गजर, करू हरी कथा, नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी, मनऊ हरीचे दास, लेऊनी भूषणे, मनऊ हरीचे दास, लेऊनी भूषणे, करू हरी कथा, नामाचा गजर, नामाचा गजर. म्हणून संतांच्या संगतीत राहा,
भजनाच्या संगतीत राहा, कीर्तनाच्या संगतीत राहा, प्रवचनाच्या संगतीत राहा, परंतु सत्संग हा करत राहा, ऐकत राहा. कारण आयुष्य किती आहे आपणाला माहीत नाही हो. उद्याचा सूर्यसुद्धा उगवणारा आपण पाहू शकू की नाही याचं ज्ञान आपल्याला नाही. म्हणून जोपर्यंत आहोत ना, तोपर्यंत सुखाने राहा. इथे एक प्रश्न निर्माण होतो, की बऱ्याचदा भक्ताला प्रश्न पडतो, की मी इतकं देवाचं करतो, तरी दुःख माझ्याच पदरी का बुवा? मलाच त्रास का? मलाच दुःख का? तर इकडे लक्ष द्या. ज्या झाडाला फळे असतात, त्यालाच दगड मारतात. जय हरी समजून घ्या तुम्ही. म्हणजेच संत संगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. हृदयाच्या अंगणात ध्यानाचा झोपाळा. हृदयाच्या अंगणात ध्यानाचा झोपाळा. वरी बैसा गुरुराया, जंगली दासा माय बापा. अहो, ध्यानाचा झोपाळा बांधा, डोळे बंद करा. मी आणि माझा देव, मी आणि माझे सद्गुरू देव. आणि त्या ध्यानाच्या झोपाळ्यावर, हृदयाच्या अंगणात ध्यानाचा झोपाळा, त्या झोपाळ्यावर गुरु माऊलींना बसवा आणि मग त्या ध्यानाच्या झोपाळ्यावर झोका द्या. हृदयाच्या अंगणात ध्यानाचा झोपाळा, वरी बैसा गुरुराया. आणि आपल्या ध्यानाला, चिंतनाला सुरुवात करा. का बरं ध्यान लागणार नाही? नक्कीच ध्यान लागेल. प्रयोग करून पहा आपण. मग अनेकांना प्रश्न पडतो, की साधू संतांची संगत ही संसारात आणि परमार्थातही लाभते. मग नेमकं गरजेचं काय आहे? संसार गरजेचा आहे की परमार्थ गरजेचा आहे? तर भक्तजन हो, चांगल्यांची, सज्जनांची, साधू संतांची संगत ही संसार करायलाही गरजेची आहे आणि परमार्थ लाभायलाही गरजेचे आहे. परत प्रश्न असा असतो, की परमार्थ करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? संसार, घरदार, पोरं-बाळं, प्रपंच, गायी, गुरेढोरे, आपली संपत्ती एवढं कष्टानं कमवलेलं आहे रक्ताचं पाणी करून. मग हा सर्व पसारा सोडून घराबाहेर पडायचे की काय? तर असं नाही हो. अनंत उदाहरणे आपल्या समोर आहेत, की प्रपंचात राहूनही सत्संग, संत संगती, नामजप व ध्यानाच्या भक्तीद्वारे चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंतचे अनमोल कार्य धार्मिक क्षेत्रात हातून घडलेले आहे अनेक आत्म्यांच्या. नावे किंवा दाखले देण्याची गरज आपणास नाही, कारण आपणास ज्ञात आहेत. तर मग परमार्थ हा मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून, देवावर असणाऱ्या शुद्ध भावाच्या भक्तीवर अवलंबून असतो. हे आधी समजून घ्या आणि संसारात राहूनही भक्ती कशी करायची, पूर्णत्वाला कशी न्यायची, हे जर पूर्णपणे समजून घ्यायचे असेल, तर आपणास स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ क्रमांक 16 पाहावा लागेल आणि मग आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, की संसारात राहून देव कसा भेटेल आणि परमार्थसुद्धा संसार सोडून परमार्थ केला तर देव कसा भेटेल. तुम्ही कुठेही राहा, झोपडीत राहा, बंगल्यात राहा, राजवाड्यात राहा, कोणत्याही देशात राहा, तुम्ही कसेही असा, गरीब असा, श्रीमंत असा, परंतु लक्षात घ्या, तुमचं अंतर्मन जे आहे ना भक्तजनो, ते परमेश्वराकडे लावा हो. भक्ती तर कुठूनही होते आणि ती देवापर्यंत पोहोचतेच. आणि मग जीवनाचे खरे भक्तिमय रहस्य आपणास ज्ञात होत जाते. जय हरी. मग आता आपण पाहू, की सत्संग म्हणजे काय आणि सत्संग करण्याचे काय फायदे आहेत. आपल्याला सर्व माहीत असतं, पण जितकं आपण ऐकू तितकं अजून आपण त्या भक्तीचा स्वाद घेत असतो, रसपान करत असतो. सत्संग म्हणजे मनुष्याच्या, भक्ताच्या जीवनातील सर्वोच्च अशा आनंदाचा पाया आहे. भक्तीचा अमृतरस प्राशन करण्याचा अनमोल असा क्षण आहे. अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. मनोनी केलिया निभ्रांत सापडेची तो. याचा अर्थ असा आहे, की समजा एखादा राजा आहे, एका राज्याचा एक राजा आहे
आणि त्याची सेवा त्याचा सेवक शिपाई फार मनपूर्वक करत आहे. राजानं सांगितलेलं काम अगदी वेळेवर तंतोतंत करत आहे. मग काही वर्षाने, महिन्याने राजाच्या लक्षात येते, की अरे वाह! हा शिपाई तर कोणतंच काम अर्धं टाकत नाही किंवा ऐकत नाही असंही होत नाही. सर्व काम व्यवस्थित करतो, माझी आज्ञा पाळतो. मग आता याला शिपायाचं काय केलं पाहिजे? सेनापती केलं पाहिजे. असेही योग अनेकांच्या जीवनात येतात. राजसेवेनं जर हा योग येऊ शकतो, तर जीवनाचा उद्धार होण्यासाठी संत सेवेने ईश्वर का हो भेटणार नाही आपल्याला? संत सहवासात जर भक्त विहित कर्म करेल, नाम ध्यान मनपूर्वक करेल, तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आजी दिवाळी दसरा, संत पाये आले घरा, एका जनार्दनी आला, धन्य दिवस तो भला. एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. मग शीन गेल्यावर काय करावं वाटतं? मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यासी. आणि पहा, संत भेटीतून असा दिवाळी दसरा साजरा होत असल्यास आपल्याला अजून अन्य काय हवे बरे? सतत वेळेनुसार संतांच्या श्रेष्ठ ग्रंथांचे वाचन चिंतन मनन स्मरण करावे, म्हणजे सुद्धा सत्संगतीच होय. कारण सत्संगाशिवाय विवेक नाही, विवेकाशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञान झाल्याशिवाय संत भेट नाही, संत कृपा नाही, संत सहवास नाही, संत संगती नाही. हा दुर्लभ योग जीवनात येऊच शकत नाही. आणि हा योग यावा म्हणून सत्संग करणे गरजेचे आहे, म्हणजेच सत्संग होय. सत्संग म्हणजे अखंड भूतलावरील ओतप्रोत भरलेल्या सुखाचा, आनंदाचा सर्वोच्च पाया आहे. परंतु या आनंदाच्या प्राप्तीसाठी काय करावे लागेल बरे? तर संतांच्या, गुरूंच्या सहवासात जावे लागेल, लीन व्हावे लागेल. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. नम्रपणे साधू संतांना शरण जा. आपल्या संपत्तीचा गर्व, आपल्या प्रॉपर्टीचा गर्व, आपल्या मनाचा अहंकार, जिथे संतांच्या दरबाराच्या बाहेर आपण आपलं पायतान काढतो, चप्पल काढतो, तिथेच ठेवा आणि मग निर्मळ मनाने आत जा बरं. किती आनंद होईल, किती त्या आनंदाला काही पारावारच राहत नाही. ज्यानं गुरु दरबारामध्ये गुरूंची कृपा प्राप्त केली आहे, त्या भक्तांना हे सांगण्याची गरज नाही. पण जे नवीन भक्त जोडले जात आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा सांगत आहे. एकदा गुरूंच्या दर्शनाला जा आणि मग पहा किती आनंद होतो ते. संतांच्या, गुरूंच्या सहवासात जाणं, त्याला सुद्धा योग आणि भाग्य लागतं, भक्तजन हो. म्हणून नम्रपणे शरण जा आणि मग दीर्घ काळाच्या सत्संगतीमुळे, सत्संग भक्तीद्वारे देवाची सुद्धा भेट होऊ शकते, हे लक्षात घ्या. काय होते सत्संगती केल्यामुळे? काय होते साधू संतांच्या सहवासात राहिल्यामुळे? काय फायदे होतात? कारण आपल्यासमोर एक प्रश्न असतो. समजा एखाद्या ठिकाणी सेल लागलाय वस्तूंचा, कपड्यांचा, तर आपण विचार काय करतो, मला फायदा किती होईल? त्या सेलमध्ये सुद्धा मी अजून किमती कमी करून कशा वस्तू आणि कसे कपडे आणेल. प्रत्येक गोष्टीत आपण फायदा पाहतो, मनुष्य स्वभाव आहे. परंतु साधकाला साधन सिद्धीचे फळ जे मिळते, ते फक्त संत संगतीत मिळते. सत्संग अंतरंगे बोलावे नाम, संतांच्या संगतीतील हरिनाम संकीर्तन सोहळा जर अनुभवला, तर त्या आनंद भक्तीद्वारे माझी अनेक मनोरथ पूर्ण झाली, असा साधकाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अवघा शिनभार रंगला, अनेक मनोरथ पूर्ण झाली. अवघा शिनभार निघून गेला, नष्ट झाला, आणि माझी मनोरथ पूर्ण व्हायला लागली. मनोरथ म्हणजे कोणती मनोरथ? मला आनंद हवा होता, सुख हवं होतं, मनशांती हवी होती. ज्या परमेश्वरानं, परमात्म्यानं ही सृष्टी निर्माण केली, अगा एक विश्वधामा, तुझा प्रसादू चंद्रमा, त्या परमात्म्याला पाहण्याचं सौभाग्य मला दृष्टांतात तरी लाभलं, तरी आपण भक्तजन हो, भक्तीच्या पहिल्या पायरीवर आहोत, हे लक्षात घ्या. दारिद्र्य दूर पळाले,
जन्माचे सार्थक झाले. असे अनेक स्वानुभव सत्संग करण्याने, ऐकण्याने साधकाला येतात. हे सत्य आहे. फक्त सत्संग मनापासून अनुभवता आला पाहिजे बरं. सत्संग म्हणजे काय? सत्संग म्हणजे सत्वाचा संग, ईश्वराचा संग, सत्याचा संग, सज्जनांचा संग म्हणजे सत्संग होय. किंवा सत्य म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्मतत्व आणि संग म्हणजे सहवास. सत्याचा, सत्वाचा संग म्हणजे सत्संग होय. हे आधी समजून घ्या. प्रत्यक्ष ईश्वराचा सहवास आपल्याला लाभणे अशक्य आहे. म्हणून संत ज्यांना ईश्वराचे सगुण रूप असे म्हणतात, त्यांचा सहवास हा सर्वश्रेष्ठ सत्संग असतो. या सत्संगाचे सुख अनुभवणे म्हणजे साधकाचे स्वर्ग सुख, वैकुंठ सुख होय. आणि संत सहवासात मिळणाऱ्या आनंदाचे, सुखाचे रसपान करणे म्हणजेच अमृतप्राशन करणे होय. सत्संग म्हणजे ईश्वर, धर्म, अध्यात्म आणि साधना, ध्यान, हरिकीर्तन, अभंगाचा अनमोल आस्वाद घेणे. संत सहवासाचा आनंद अनुभवूनच आपल्याला तो प्राप्त होतो. तो फक्त ऐकून आणि बघून प्राप्त होत नाही, तर स्वानुभव सुद्धा महत्त्वाचा आहे. अध्यात्म भक्तीची चर्चा होणे म्हणजे सुद्धा सत्संग होय. भजनाला जाणे, बैठकीला जाणे, प्रवचन कीर्तनाला जाणे, मंदिरात जाणे, घरी आवडीचे भजन म्हणणे, गुरूंकडे जाणे, गुरु दरबारात जाणे, संत आणि भक्ताची देवाविषयी चर्चा ऐकणे, हे सर्व लाभ प्राप्त होणे म्हणजे सुद्धा सत्संग घडणे होय. परंतु या लाभासाठी आपला आंतरिक आत्मभाव सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, आत्ता मी सांगितलं की मंदिरात म्हणजे देवळात जाणे सुद्धा सत्संग आहे. पण देवळात जाणे हाही जर सत्संग आहे, पण जर तुम्ही सहल म्हणून, ट्रिप म्हणून, पिकनिक म्हणून, विरंगुळा म्हणून, टाईमपास म्हणून जर देवळात जाल, तर मग देवदर्शनाचा आध्यात्मिक स्तरावर अपेक्षित तेवढा लाभ होईल काय? म्हणून जितका सत्संग महत्त्वाचा आहे, तेवढाच साधकाचा आंतरिक भाव, प्रेम, आवड असणे आवश्यक आहे. ते ज्ञान होणे गरजेचे आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मन याथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. अज्ञानम तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. एक छोटासा दृष्टांत आहे पहा. नारद मुनींच्या काही मिनिटाच्या सहवासाच्या सत्संगानं वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी कसा झाला, ते आता आपण पाहणार आहोत. आणि मग तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे, सत्संग म्हणजे काय आणि सत्संगाची महात्म्य इतकं अगाध आहे. वाल्या कोळी हा एक अट्टल पापी दुराचारी दरोडेखोर होता. जंगलातून पाय वाटेनं जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना तो लुटायचा, त्यांच्या हत्या करायचा, मारायचा आणि वाटसरू मारला की एक लहान खडा रांजणात टाकायचा. इतका दुष्ट, पापी, दुराचारी होता वाल्या कोळी हा दरोडेखोर. अनेक रांजण त्या खड्यांनी भरले होते. मग विचार करा, याच्या हातून किती पाप झाली असतील. आणि एकदा अचानक त्या वाटेनं नारद मुनी जात असतात आणि वाल्या कोळ्यांची नजर नारद मुनींवर पडली आणि वाल्या कोळ्याने, दरोडेखोराने नारद मुनींना अडवले व लुटणे मारण्याचा प्रयत्न चालू केला. पण या प्रसंगात नारदजींनी त्याला दरडावून आणि ठणकावून विचारले, हे पापी, तू हे जे करत आहेस ते कोणासाठी करत आहेस? यात तुझे कुटुंब सहभागी आहे काय? आधी याचे उत्तर मला दे आणि मग खुशाल मला मार. तुला जे करायचे ते कर. यावर वाल्या कोळ्या, आयुष्यात पहिल्यांदाच वाल्या कोळी हा दरोडेखोर पाप आणि पुण्य ही अक्षरं ऐकून भांबावून गेला. आणि खरंच आपण जे करतोय कुटुंबासाठी, यात आपलं कुटुंब सहभागी आहे काय? मग हे विचारायला वाल्या कोळी हा घरी गेलेला आहे. आणि सर्वांना त्यानं विचारलं, आपल्या आईवडिलांना विचारलं, पत्नीला विचारलं, मुलांना विचारलं की मी तुमच्यासाठी हे जे करतोय, कष्ट करतोय, लबाडक्या करतोय, खून करतोय, मारामाऱ्या करतोय, लोकांना लुबाडतोय,
त्यांच्या हत्या करतोय आणि तुम्हाला अन्नधान्यासाठी पैसा, अन्नधान्यासाठी जे काय मिळते ते घरी आणून तुमच्या स्वाधीन करतोय, मग तुम्ही माझ्या या सर्व कामामध्ये सहभागी आहात का? तर यावर हे सर्व विचारले असता सर्वांनी स्पष्टपणे नकार दिला. मग नारद मुनींना वाल्या कोळी शरण आला आणि वाल्या दरोडेखोरानं नारद मुनींना हात जोडले आणि सांगितले, "हे श्रेष्ठा, हे श्रेष्ठ संता, आपण कोण आहात मला माहीत नाही. परंतु माझ्या या पापामध्ये कुटुंबामध्ये कोणीही सहभागी नाही. त्यामुळे मला आता यापुढे काय करायचं याचं मार्गदर्शन करा." इतका पापी दुराचारी पण संत नारदजींच्या नुसत्या काही मिनिटांच्या सत्संगानं त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन झालं आणि त्यानं प्रायचित्त मागितलं. मग नारद मुनींनी वाल्या दरोडेखोराला प्रायचित्त म्हणून राम 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 हा महामंत्र जपण्यास सांगितले. राम 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 हा महामंत्र जपण्यास सांगितले. पण पापी दरोडेखोर हा राम रामाऐवजी मरा मरा म्हणू लागला आणि त्याचा असा उलटा नाममंत्र चालू झाला आणि नारद मुनी मात्र पुढील कामासाठी तिथून निघून गेलेले आहेत, प्रयाण केलेलं आहे. वाल्याच्या जीवनाला संत संगतीनं थोर कलाटणी मिळाली. पुढे अहोरात्र साधना केल्याने वाल्या दरोडेखोराचे रूपांतर संपूर्ण विश्वाला वंदनीय असणाऱ्या वाल्मिकी ऋषींमध्ये झाले. इतके पहा, संपूर्ण विश्वाला वंदनीय असणाऱ्या वाल्मिकी ऋषींमध्ये झाले. इतके नराचा नारायण होण्याचे महत्त्व सत्संगामध्ये आहे. म्हणून भक्तजन हो, साधकजन हो, नक्कीच आपण सत्संग कराल अशी आशा वाटते मला. जय श्रीराम, जय श्रीराम. कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु. आजचे सार आहे भक्तजन हो. सत्संगामुळे व्यक्तीची वृत्ती सात्विक होते. म्हणून वेळीच सावध होऊन सत्संग स्वानुभवा. भक्तजन हो, आजचा 30वा भागही आपणास मनापासून आवडला असेल आणि संपूर्ण भाग पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील धार्मिक चिंतन पाहण्यासाठी स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब कराल तर पुढील सर्व सुंदर भाग तुमच्या मोबाईलवर येतील ऐकण्यासाठी. आणि या भक्तिमय महायज्ञाचे आपण एक भाग व्हावे हीच इच्छा. सर्व सदस्य भक्तांना, स्पर्श परिसातील सर्व सदस्य भक्तांना आत्मवंदन. ओम गुरुदेव. आणि नवीन येणाऱ्या भक्तांचे हार्दिक स्वागत. आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात जमेल तर नक्कीच सांगा आणि व्हिडिओबद्दल आपलं मत मांडा कमेंटद्वारे. लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आजचा भाग आपणास नक्कीच आवडेल आणि आपल्याला जे आवडेल ते घ्या आणि त्यातून आपल्या जीवनाचे परिवर्तन करा. सुखी राहा, आनंदी राहा. जय श्रीराम. धन्यवाद. आत्मा मालिक. कृष्णं वंदे जगद्गुरु. जय शिवराय. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.